लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये सर्व माता भगिनींचं स्वागत आहे। आजच्या या लाडकी बहीण या योजनेच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो डिस्कस करणार आहे आणि हा मुद्दा आता सध्या खूप चर्चेमध्ये आहे। त्यामुळे आपल्याला बेसिकली या गोष्टींवर खरंच अशा शक्यता घडू शकतात का, म्हणजे सध्या एक मुद्दा तुम्ही बातम्यांमध्ये माध्यमांमध्ये ऐकला असेल, तो म्हणजे काय लाडकी बहीण या योजनेवर अशी एक अपडेट येत आहे समोर। ते म्हणजे काय, फक्त जे लाभार्थी आहेत लाभार्थ्यांची संख्या जी आहे, पूर्वी कसं असायचं संख्या लाभार्थ्यांची एका कुटुंबामध्ये संख्या किती असेल, म्हणजे एक असेल दोन असेल वगैरे वगैरे, तर हे निश्चित नव्हतं। बरोबर, हे पूर्वी काय होतं तर निश्चित नव्हतं, हे लक्षात ठेवा। तर मात्र ही संख्या जी आहे तर ती संख्या आता खाली म्हणजे कमी करण्यासाठी जी आहे पुढे माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत। परंतु यामध्ये आत्ता सध्या सरकाराकडून कुठल्याही प्रकारची जी आहे अधिकारिक माहिती पुढे आलेली नाही। त्यामुळे या तुर्तास्तरी चर्चाच आहेत आणि एक्झॅक्टली चर्चा काय आहे ते सांगतो बघा। पूर्वी काय व्हायचं की एक कुटुंब असायचं आणि एका जे काही कुटुंब असायचं त्या एका कुटुंबामध्ये किती स्त्री सदस्य असतील, म्हणजेच कशाचे तर या लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं। पण आता पुढे जी माहिती येत आहे त्यानुसार दोन जास्तीत जास्त एकाच कुटुंबामधील व्यक्ती असतील, त्यापेक्षा अधिक नसतील, अशा प्रकारच्या फक्त बातम्या म्हणजे थोडक्यात चर्चा होत आहे बरं का, लक्षात ठेवा। म्हणजे यावर सरकारची कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही। म्हणजे एक आणि दोन म्हणजे एका कुटुंबामध्ये फक्त जास्तीत जास्त दोन अशा प्रकारच्या जे आहे लाडक्या बहिणी थोडक्यात आपल्याला एका कुटुंबामध्ये आढळतील, अशा प्रकारच्या गोष्टी समोर येत आहे। पण येणारा वेळ काळ ठरवेल की एक्झॅक्टली काय होणार आहे। पण सरकारकडनं मात्र यावर कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही आणि सरकारनं असं म्हणलेलं पण नाही, पण माध्यमामध्ये मात्र चर्चा आहेत। आणि पूर्वी तुम्हाला मी सांगितलं अगोदरच, पूर्वी कसं होतं की किती पण एका कुटुंबामध्ये असेल तरी चालेल, कारण की पूर्वी असं होतं जो फॉर्म भरेल जवळपास तर त्याचा फॉर्म काय व्हायचा तर मंजूर व्हायचा आणि मंजूर झालेला फॉर्म लगेच पुढे तुम्हाला माहिती आहे 7,500 रुपये त्याच्या लगेच अकाउंटला, त्या व्यक्तीच्या त्या स्त्रीच्या अकाउंटला, त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला लगेच 7,500 रुपये जमा व्हायचे। पण आता फक्त दोनच जे आहे लाडक्या बहिणींपर्यंत ही योजना मर्यादित केल्या जाते का, म्हणजे नंबर ऑफ बेनिफिशरी हे कमी केल्या जातात का, म्हणजे लाभार्थ्यांची संख्या जी आहे प्रति कुटुंबानुसार दोनच ठरवल्या जाते का, असं प्रकार जर घडला तर येणाऱ्या टायमामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणी या योजनेमधून बाहेर पडतील। पण अशा प्रकारच्या फक्त सध्या चर्चा आहेत, यावर कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। आणि या प्रकारची कुठल्याही प्रकारची जर यावर अपडेट आली, म्हणजे सॉलिड त्याला काय म्हणतात आपण खात्रीलायक जर अपडेट आली सरकाराकडून, तर मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। राहिला मुद्दा तुमच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, तो म्हणजे की सर 6वा हप्ता कधी येणार आहे, आम्ही त्याची खूप वाट पाहत आहोत। कोणचा 6वा हप्ता? आता मुळात असा आहे की 6वा हप्ता जो आहे हा 6वा हप्ता मी तुम्हाला पहिल्या वेळेसपासून सांगतो आहे की सरकार जे आहे सरकाराचा जे आहे शपथविधी होणार आहे, शपथविधी, आणि ज्यावेळेस शपथविधी होईल त्यानंतरच जे आहे ते सरकार निधीला मान्यता देणार आहे। म्हणजे जो काही आपल्याला लागणारा फंड आहे तर तो फंड जो आहे तो मंजूर होणार आहे आणि जो मंजूर झालेला फंड आहे तोच मग लाडकी बहीण या योजनेसाठी वापरला जाणार आहे आणि आपल्याला पुढे या योजनेला लागणारा जो निधी आहे हेच ते सरकार देणार आहे। त्यामुळे या सरकाराचा पहिला शपथविधी होणं गरजेचं आहे। पण आता सूत्राकडनं जी काही खात्रीलायक माहिती पुढे येत आहे आणि माध्यमामधून पण, तर ती डिसेंबर 5ला सरकाराचा शपथविधी होणार आहे। त्याचं कारण आहे की यावेळेस खूप सारे मान्यवर जे आहेत उपस्थित राहणार आहेत, म्हणजे पंतप्रधान पण कदाचित त्यावेळेस उपस्थित राहतील। असं संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 5 डिसेंबर ही तारीख ठरवलेली आहे जवळपास। 5 डिसेंबरला एकदा सरकार स्थापन झालं की 6व्या हप्त्याच्या वितरणाला खूप वेग येईल आणि लवकर जे लाडक्या बहिणी आहेत त्यांना पुढील जे हप्ते आहेत ते मिळणे चालू होईल। या व्यतिरिक्त काहीही तुमचा प्रश्न असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याबद्दल पण तुमची प्रतिक्रिया द्यायची आहे। धन्यवाद।